श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय खूप आगळा वेगळा होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आजचा विषय जो आहे तो आवडेल अशी अपेक्षा करते। महाराज माझ्याकडून काय बोलून घेतील त्याला ते मला माहिती नाही, कारण एक समजवायचं आहे की इथे प्रयत्न करणार आहे। महाराजांची सेवा मी ज्या पद्धतीने करत असते किंवा माझ्या अनुभवावरून माझ्या आयुष्यात जे काही बदल झाले किंवा मी स्वतः जे काही बदल बघितले आणि माझ्यात जे आता बदल आहे त्यानुसार मी बोलणार आहे। आणि एवढी मी मोठी नाही की महाराजांविषयी बोलू शकेल, पण एक आहे की मी समजवायचा, कारण महाराज सांगतात की एक एक का असेना सेवेकरी आणावे आणि त्यांच्या चरणी आणता आलं तर नक्कीच आणावं। अनेक प्रयत्न मी करणार आहे। तर कमेंट्स होत्या मला, 2 ताई आहेत त्यांच्या भरपूर दिवसापासून आलेल्या आहेत, त्या मी अशाच ठेवलेल्या आहेत। आता त्या ताईंच्या कमेंट्स आहेत त्या महिलाच आहेत, त्यांचं जे अकाउंट आहे तिथे पुरुषांचं नाव आहे असं मला वाटलं। नक्कीच इथे मी स्क्रीनशॉट टाकेल तुम्हाला। तर त्यांच्या मनात खूप दुःख आहे आणि ते दुःख बघून मला त्यांना रिप्लाय देता तर नाही आला, पण त्यांना मी नक्कीच हा व्हिडिओ बनवणार आहे आणि यातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। कारण त्या 2च नाही तर असे भरपूर व्यक्ती असतात किंवा भरपूर सेवेकरी असतात आणि त्यांच्या मनात असा प्रश्न असतो बघा, आपण नीट वागतो, मनापासून प्रयत्न करतो, तरी आयुष्यात अडचणी का येतात असा प्रश्न जो असतो ना तो प्रत्येकाच्या मनात येत असतो। आणि हेच का माझ्या नशिबात घडलं। आता एका ताईंचे मिस्टर वारलेले आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे, आणि एका ताईंची आई वारलेली आहे म्हणून त्यांचा एक प्रश्न आहे। या दोघींचं उत्तर आहे बघा, जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे हे लक्षात घ्या। सर्वप्रथम तुम्हाला एक सांगेल, ज्या दिवशी आपण जन्माला येत असतो त्या दिवशी मृत्यू देखील अटळ आहे। पण आपण म्हणतो ना की महाराजांच्या मार्गात आल्यानंतर किंवा दत्त महाराजांच्या आपण आल्यानंतर मार्गात आल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य होत असतात आणि असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात। पण त्यासाठी आपली क्षमता आपली पात्रता सुद्धा तेवढी लागते। त्या सेवा, ते अध्यात्म, ते महाराजांचा नांद लागणं किंवा फक्त महाराज, तो विश्वास जे काही असतं ना ते संपूर्ण महाराज मानावं लागतं। आपण कुठेतरी कमी पडत असतो किंवा आपले कर्मभोग असतात ते कमी पडत असतात, म्हणून असं घडत असतं। आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते आधी स्वीकारा तुम्ही। आपल्या आयुष्यात जो कोणी व्यक्ती असतो, नवरा असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कुणी असू द्या, ते आलेले आणि ते आपल्या आयुष्यात किती दिवस राहणार आहेत, कसे राहणार ते आपल्याला काहीच माहिती नसतं। ते विधिलिखित जे घडणारं आहे ते घडणारच असतं। क्वचित 100 पैकी एखाद व्यक्ती म्हणजे असा तो भाग्यवान समजेल मी तर, की ज्याचं पुण्यकर्म एवढं असेल की त्याला अशक्य गोष्टी शक्य घडत असतात। जर त्याचं खरंच मन पवित्र, सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या ना तर महाराज सुद्धा देत असतात। आपल्यामध्ये काहीतरी कमी असतं महिलांनो, किंवा काहीतरी आपण कुठेतरी कमी पडत असतो, म्हणून या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं। आणि अजून दुसरं एक तुम्हाला सांगेल, तर बघा आपल्यामध्ये काहीतरी शक्ती, काहीतरी पॉवर असते आणि म्हणून आपल्या आयुष्यात असे दुःख येतात की आपण त्याला 2 हात करायला सज्ज आहोत। म्हणून महाराज आपल्याला तेच दुःख संकट जे असतील ते आणतात आणि आपण त्यामधून घडत जातो। महाराज बघत असतात की हिचा किती विश्वास माझ्यावरती आहे, मी बघतो आता मला ही सोडते का। कारण आपण जेव्हा महाराजांना प्रश्न विचारतो ना, महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात, पण आपलंच मन आपल्याला खात असतं की तुम्ही माझी आई होणार का। हा प्रश्न ताईंनी केला आहे की महाराज असं ऐकलेलं आहे, सगळ्या जगाची आई तुम्ही होत असता, ऐकलेलं आहे, सगळे बघत असते, सगळे बोलत असतात, पण माझी आई नाही आहे, मला ते कमी पडत आहे, तुम्ही माझी आई होणार का। नक्कीच आई होणार आहे तुम्ही। आईसोबत जे तुम्ही बोलतात ना सेम त्याच पद्धतीने महाराजांजवळ बसा, 5-10 मिनिट बोला महाराजांसोबत, तुमची आई म्हणून बोला, नक्कीच तुमची आई महाराज होतील। हे नक्कीच शाश्वत सत्य आहे। मी तरी सांगते, माझा अनुभव स्वतः अनुभव घेते म्हणून सांगते। फक्त महाराज आणि महाराज, बाकी आपल्या आयुष्यात खरं सत्य सांगायला गेलं बघा, महाराज सांगतात प्रपंच करा, सगळं करा, संसारी आहोत आपण, ते करा आणि नंतर अध्यात्म करा, सांगितलेलं असतं बरोबर। पण सत्य तुम्हाला सांगेल मी इथे, प्रपंच आपल्याला करायचं आहे, आपलं कर्तव्य करायचं आहे, पण सत्य काय आहे, आपण जाताना आणि येताना एकटेच असतो। नवरा असू द्या, मुलगा मुलगी कुणीही असू द्या, आपल्यासोबत येतं ते फक्त कर्मभोग येत असतं, हे लक्षात घ्या।
आपल्यासोबत कुणीही येत नाही, पैसा येत नाही, गाडी, धन, दौलत मेल्यानंतर काहीच येत नाही. फक्त आपण कसे वागतो, आपण कसे राहतो, आपले कर्मभोग जे असतात ते आपल्यासोबत येत असतात. म्हणून जे आयुष्यात आलं त्याला 2 हात करायची ताकद ते असतं, ते महाराज देत असतात. हे लक्षात घ्या. महाराज तुमच्या आयुष्यात आहे, नंतर तुमच्या आयुष्यात हे दुःख आलेले आहे, त्या ताईंचं मिस्टर वारलेले आहेत, पण महाराज तुमच्या आयुष्यात आधी आले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, महाराजांना यायचं आहे आणि तुम्हाला ताकद देणारच आहेत. तुम्हाला त्या दुःखासोबत 2 हात करायची ताकद तुम्हाला देणार आहेत, पदोपदी तुमच्या पाठीशी राहणार आहेत. हे त्यामधून तुम्ही काढायचं आहे. कधीही सकारात्मक आपल्या ज्या म्हणजे विचार असतात ना, सकारात्मक विचार, ते त्यामधून काढायचे. वाईट विचार काढायचे नाही की असं का झालं, असं का घडलं. ते होणारच असतं, ते होणारच आहे. जे विधी लिखित आहे ते होणारच आहे, पण आपण त्यामधून चांगला मार्ग काढावा की जे होणार होतं ते घडलं, पण यापुढे काय, आता काय करावं. त्यासाठी मला माझ्या पाठीशी सदैव उभे राहा. माझी मुलं बाळ आहेत, त्यांना वाढवायचं आहे, त्यासाठी मी काय करेल पुढे ते बघायचं आहे आपल्याला. आयुष्यभर कोणी जिवंत राहतं का आपल्या, बघा कोणी असं आहे का, तुम्ही सांगा मला. अमर आहे, राहणारच आहे, तो मरणारच नाही. मरायचं तर सगळ्यांनाच आहे एक वेळा, पण हा जो जन्म दिलेला असतो, मनुष्य, आपल्याला मनुष्य जन्म दिलेला असतो, या जन्मात येऊन आपण काहीतरी शिकून जायचं आहे. आणि या जन्मात नाही, महाराज जर या जन्मात आपल्यासोबत आहेत तर महाराजांना एवढंच सांगा, जन्मोजन्मी जर माझा जन्म होत असेल तर जन्मोजन्मी फक्त तुम्ही गुरु लाभावे. आणि जेव्हा महाराजांच्या चरणी आपल्याला जागा मिळते ना, मोठे मोठे दुःख जे असतात ना ते छोटे वाटायला लागतात, कारण महाराज आपल्यासोबत असतात. हे लक्षात घ्या. आपलं कसं असतं बघा, तुम्हाला सांगेल, आयुष्य नेहमी कसं असतं, आपल्या अपेक्षांप्रमाणे चालायला पाहिजे, आपल्याला जे आवडतं ना तेच व्हायला पाहिजे, मग महाराज आपले. पण आपण लगेच परिणाम बघायला, म्हणजे आपण ही सेवा केली ना, लगेच मला परिणाम पाहिजे होता, त्यामधून परिणाम चांगला निघाला की मग महाराज माझा ऐकता. पण परमेश्वर जे असतात, स्वामी जे असतात, आपल्याला जे काही दुःख येतात त्यामधून आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवत असतात. ते आपल्याला त्या दुःखासोबत 2 हात करण्याची ताकद देतात आणि आपल्यामध्ये बदल घडवत असतात. जसं बघा, बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसतं का तिथे, आपण बी टाकलं मातीमध्ये लगेच झाड दिसतं का, नाही ना. तसं काही गोष्टी वेळ घेतात आपल्याला बनवायला, सक्षम बनवायला, त्या दुःखासोबत 2 हात करायला. म्हणूनच हे दुःख आपल्या समोर येत असतात. पण अशा वेळी काय करतो मग, जेव्हा आपल्या मनामध्ये, म्हणजे या काळामध्ये जेव्हा आपण असं आपल्यासोबत घडत असतं तेव्हा आपलं मन काय असतं, ते अस्वस्थ होत असतं आणि आपल्या मनामध्ये बऱ्याचशा काही शंका येत असतात. पण तुम्हाला सांगू का, तेव्हा आपण एकदम शांत होतो. आता ही शांत राहणं म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का. शांत राहणं म्हणजे कमजोरपणा नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही जर शांत आहेत या काळामध्ये तर तो कमजोरपणा नाही आहे तुमच्यातला, तर तुमच्यामध्ये समजूतदारपणा येत असतो. आणि जे घडतंय त्याला विरोध करण्यापेक्षा त्यातून काही शिकायला तुम्हाला मिळतंय, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात आणि तुमचं मन जे असतं ते हलकं होत असतं याने, जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात. या जी आपली वेळ आहे त्यामधून वेळमधून निघत असतो शांतपणे आणि आपलं मन हे खूप खंबीर असं बनत असतं. म्हणून हे दुःख जे असतात ते आपल्या आयुष्यात आलेले असतात. आणि म्हणून तुम्हाला सांगेल, असं काही तुमच्यासोबत घडत असेल तर याचा असा आपण त्यामधून विचार करायचा आहे. आणि तुम्हाला सांगेल की बघा, जेव्हा हे माझ्यासोबतच का घडतंय, माझ्याबरोबरच का, हा प्रश्न सोडून यातून आपण काय शिकलो किंवा यामधून आपल्याला काय कळतंय असं विचारायला शिका. स्वतःलाच विचारायचं आपण. आणि तुम्हाला जेव्हा असं विचार करायला लागाल ना तुम्ही, तुमचं जे दुःख असतं ना ते हळूहळू सोपं वाटायला लागतं. हे नक्कीच त्यामधलं सत्य आहे. आणि तुमचा जीवनाचा भार जो असतो ना तो कमी व्हायला सुरुवात होते. जो तुम्हाला मोठा वाटतो ना, खूप मोठा वाटतो. तर हे लक्षात घ्या, कधी पण आपण शांत राहतो किंवा यामधून आपण बऱ्याचशा काही गोष्टी शिकत असतो. फक्त तुम्हाला सांगेल, थोडे दिवस वाटतं, नंतर महाराजांच्या चरणी जा. जे काही घडतं ना त्यामधून आपण काही खूप शिकत असतो आणि महाराज नक्कीच तारून घेत असतात. फक्त तुमचा विश्वास ठेवा, जे काही घडलं ते माझे नशिबाचं कर्मभोग होतं, माझ्या नशिबात होतं, ते घडणारच होतं. महाराजांना दोष देऊ नका किंवा काही त्यामध्ये वाईट नसतं. जे घडणारं ते घडून गेलं, पण मात्र महाराजांच्या मार्गात तुम्ही आधी आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हेच खूप मोठं पुण्यफळ आहे तुमचं. एक आधार तुम्हाला महाराज आहेत,
जेव्हा पण महाराज आपल्याला खड्ड्यात टाकतात ना, त्याआधी खड्डा भरायचा कसा तो ते शोधून ठेवतात, हे लक्षात घ्या, आणि नंतर आपल्याला खड्ड्यात टाकत असतात. म्हणून यामधून आपण खूप स्ट्रॉंग बनायचं आणि चांगले विचार करायचे. यामधून मी निघणार आहे, जे आलं त्याला 2 हात करतो, तेव्हा आपण एक खंबीर व्यक्ती तयार होत असतो. सेवा आहे, आज झाली उद्या नाही झाली, तुमची मनस्थिती ठीक नाही, ठीक आहे, पण विश्वास मात्र डगमगू देऊ नका. विश्वास खूप मोठा शब्द आहे. महाराजांवरती जो विश्वास असतो ना, ती शंका आपण घेतो ना, तिथे म्हणजे मन आपलं डगमगणं. म्हणून आपण कुठलीही शंका न घेता, मन न डगमगू देता महाराजांवर एक ठाम विश्वास ठेवायचा आणि आपली जीवनाची जी गाथा आहे, जो जीवन प्रवास आहे तो चालू ठेवायचा. सकारात्मक विचार आपण त्यामधून काढायचे. कधीही नकारात्मक विचार करू नका. तर त्या ताईंना हे माझं उत्तर आहे. नक्कीच मला बऱ्याच दिवसापासून याविषयी बोलायचं होतं आणि त्यांचं मन खूप दुःखी आहे, तर त्यामधून तसं काही विचार करू नका. तुमची खरंच आई देखील महाराज होत असतात, भाऊ बहीण सर्वस्व महाराज असतात. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही कोणालाही जीव लावा, मुलांना लावा, मुलीला लावा, आईला लावा, वडिलांना लावा, जातो मात्र आपण एकटीच जातो महाराजांजवळ. आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं, नवरा असो, बायको असो, मुलगा असो, मुलगी असो, जे काही आहे ते आपले कर्मभोगानुसार आपल्या आयुष्यात आलेले असतात आणि जातात देखील. हे लक्षात ठेवून आपण चालायचं आहे. फक्त आपला जीवनाचा प्रवास जो आहे त्यामध्ये महाराज आपल्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवायचं आणि आपला प्रवास चालू ठेवायचा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. नक्कीच चांगलं होत असतं आणि कधीच वाईट होणार नाही, हे लक्षात ठेवा. चला मग, नक्कीच सांगितलेली माहिती मनापासून मी सांगण्याचा प्रयत्न केला इथे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. काही थोडं हलकं मन करायचा प्रयत्न केला इथे. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.